नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जो आता नीटचा रिझल्ट पब्लिश होईल त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑल इंडिया रँक समजतील. एकदा ऑल इंडिया रँक समजल्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट नंबर येईल व कट ऑफ प्रिडिक्शन करण्यास सोपं जाईल व फायनली आपल्याला समजेल आपल्याला कोणतं BMS कॉलेज मिळू शकतं किंवा ज्या कॉलेजेसमध्ये हॉस्पिटल आहे, पेशंट फ्लो चांगला आहे, कॅडेवर्स डेड बॉडीसाठी येतात किंवा लॅब्स वगैरे सर्व चांगल्या प्रकारे तिथे आहेत, अशा कॉलेजबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये विचार करू की BMS साठी विविध पर्याय कोणते आहेत की स्टुडंट्स ॲडमिशन घेऊ शकतात. सर्वात पहिल्यांदा मुख्य पर्याय हा आपला महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्रामध्ये जर विद्यार्थ्यांना मेरिट थ्रू जायचं असेल तर 85% स्टेट कोटा जी की CET सेल काउन्सिलिंग कंडक्ट करते त्याच्या थ्रू जाऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिपचे बेनिफिट्सही मिळतात, अदर फॅसिलिटीजही अवेलेबल असतात विदाउट एनी टाईप ऑफ एक्स्ट्रा फीज. आता दुसरा पर्याय म्हणजे IQ म्हणजे मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतल्यास मॅनेजमेंटमध्ये एक 3 to 4 टाइम्स जास्त फीज असते. याच्या व्यतिरिक्त मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप अवेलेबल होत नाही. आता सर्व कॉलेजेसमध्ये 15% सीट्स ह्या मॅनेजमेंट कोटामधल्या सीट्स असतात. याच्यामध्येही आपण खूप कमी स्कोअरवर ॲडमिशन घेऊ शकतो. जर तुमचा स्कोअर हा खूप जास्त असेल, चांगला असेल तर मेरिटनी तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. परंतु कमी स्कोअर असेल व तुमचं बजेटही असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही 15% थ्रूही जाऊ शकता. आता दुसरा म्हणजे स्पॉट राऊंड. आता जर महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड हा कंडक्ट झाला तर खूप कमी मार्क्सवर सुद्धा ॲडमिशन्स होऊ शकतात. आता अदर स्टेटचा विचार केला तर अदर स्टेटमध्येही तुम्ही 15% मेरिट सीट्स थ्रू जाऊ शकता किंवा काही स्टेट ह्या ओपन स्टेट असतात. आता ओपन स्टेटमध्ये तुम्ही त्यांच्या स्टेट कोटाच्या सीट्समध्ये सुद्धा अप्लाय करू शकता व तुमचे डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट ॲडमिशन हे पॅकेजेसनुसार होत असतात. अशा प्रकारे अदर स्टेटचेही काउन्सिलिंग चालते. आता अदर स्टेटमध्ये पॉप्युलर स्टेट जिथं की महाराष्ट्राचे विद्यार्थी जातात असे कोणते स्टेट्स आहे? पंजाब असेल, कर्नाटक असेल, MP असेल, UP असेल किंवा उत्तराखंड असेल. हे सर्वात जास्त स्टेट्स आहेत की ज्या स्टेट्समध्ये महाराष्ट्रामधील भरपूर विद्यार्थी जातात. आता पंजाबचा विचार केला तर लोएस्ट पॅकेज आहे. 11 लाख पासून पूर्ण 4.5 इयर्सचं बजेट असतं व या 11 लाखामध्येच पूर्ण हॉस्टेल प्लस मेस इन्क्लुडेड असते. जस्ट क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा आमचं ॲडमिशन होऊ शकतं. टॉपचे कॉलेजेस आहे. आता कॉलेजेसचा विचार केला तर जसं अमृतसर झालं, भटिंडा झालं, त्यानंतर जालंधर झालं, लुधियाना झालं, या प्रकारच्या शहरांमध्ये तुम्हाला टॉपचे टॉप कॉलेज मिळू शकतात. आता कर्नाटकचा विचार केला तर याच्यामध्ये 2 टाईप्स असतात. याच्यामध्ये तुम्ही NRI किंवा IQ सीट्सनीही जाऊ शकता किंवा मेरिट सीट्सनीही जाऊ शकता. याचं पॅकेज साधारण 12 लाखापासून सुरुवात होतं. महाराष्ट्र बाँड्रीवर किंवा आपलं कोल्हापूर, सातारा, सोलापूर साईडच्या बाँड्रीवर देखील तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. MPचा विचार केला तर MPमध्ये मॅनेजमेंट सीट्स नसतात, मेरिट प्लस स्पॉट राऊंड होतो. इथेही भोपाळ असेल, इंदोर असेल, टॉपच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला एक साधारण 13 ते 14 लाखाच्या बजेटमध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकतं. आता विचार केला तर UP व उत्तराखंडचा. आता यामध्ये 11 ते 12 लाखापासून 5.5 इयर्सचं टोटल पॅकेज असतं विथ हॉस्टेल मेस. अशा प्रकारे खूप कमी मार्क्सवर देखील तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. अदर स्टेटमध्येही काही डाऊट्स असतील तर आमच्या टीम मेंबर्सला नक्कीच कॉल करा. आमची स्टेट कोटाची पेड काउन्सिलिंग फी 4,000 रुपये आहे. स्टेट प्लस ऑल इंडिया कोटाची घेतली तर 6,000 रुपये फी आहे. याच्यामध्ये सर्व प्रोसेस ही आमच्या टीम मेंबर्सद्वारेच केली जाते. काही अडचण असेल आपलं ऑफिस अहिल्यानगर संगमनेरमध्ये, पुण्यामध्येही अवेलेबल आहे. काही अडचण असेल तर व्हॉट्सअपवर मिस कॉल द्या किंवा कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज टाकल्यास आमचे टीम मेंबर तुमची नक्कीच हेल्प करतील. तर मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.